कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर परिसरामध्ये काल रात्री जी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड झाली त्याच्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी शांतता बैठक घेतली आणि दोन्ही समाजातील प्रमुख जे नेते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि कोल्हापूरसाठी हे अशा पद्धतीचं घटना ह्या कधीही शोभणाऱ्या नाहीत आणि त्यामुळे शांततेचं वातावरण आहे ते प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही समाजाच्या वतीने या ठिकाणी बैठक घेतली आणि पोलिसांच्या या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद आहे तो या ठिकाणी दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय। मला सांगा आदिलभाई, आज पोलिसांनी हे सगळं शांतता बैठक घेतलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी दोन्ही समाज आहेत ते गुण्यागोविंदाने राहतात। कालची घटना आहे ती खूप अपवादात्मक घडली आणि एक धक्कादायक घटना होती। इथून पुढच्या कशी भूमिका असणार आहे? नाही, मुळामध्ये इथं दोन्ही समाज हा असा उल्लेख करणं योग्य राहणार नाही, कारण आमचा समाज हे बहुजन समाज आहे। आम्ही असेल, उत्तम कांबळे साहेब असतील, भास्कर काका, कादरबाई मलबारी साहेब असतील, आम्ही या कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये एकोप्यानं गुण्यागोविंदानं आजपर्यंत राहत आलोय। मुळामध्ये समाजाची भांडणं कुठल्याही झालेली नाही, भांडणं झालेली आहेत मंडळांची। आता योगायोगानं त्याच्यामध्ये दोन समाजाचे कार्यकर्ते होते, परंतु आमच्या पुढाऱ्यापासून, आमच्या वडीलधाऱ्यांपासून, तरुणांपर्यंत, आया बहिणींपर्यंत हे दोन्ही जे काही घटक आहेत ही एकच आहेत। राजर्षी शाहू महाराजांच्या आश्रयाखाली आम्ही आजपर्यंत जगलोय, त्यांच्या विचारांना घेऊन या ठिकाणी जगलोय आणि आमचा उद्देश एकच असतंय की ह्या कोल्हापूर नगरीमध्ये जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माणगाव परिषद झाली होती, ऐतिहासिक माणगाव परिषद, जिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती चळवळ उभी केली होती, त्या भूमीमध्ये राहणारे आम्ही सगळे बहुजन समाज आहे। मग यात दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, इतर बहुजन समाज असतात, आमच्यामध्ये कोणताही हेवेदावे नाहीत। आम्ही एकोप्यानंच राहत आलोय, ह्याच्या पुढे एकत्र राहणार आहे। ते कालचा घडलेला प्रकार हा दोन मंडळांच्या मधला आहे असं माझं आणि सर्वांचंच आमचं एकमत झाल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा ह्या कोल्हापूर नगरीचा वैभव जे आहे एकोप्याचा, ते वैभव टिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाने आम्हाला बोलवल्यानंतर या ठिकाणी आलोय। खरं तर कालची घटना ही दुर्दैवी होती, काही हुल्लडबाज तरुणांच्यामुळे ही घडली, त्यामुळे संपूर्ण सगळ्या जणांना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर ही घटना पोचली। आता इथून पुढे एकोप्यानं तुम्ही राहणार आहात, काय तुम्ही कार्यकर्त्यांना, नागरिकांना आवाहन करणार आहात? कालचा जो वाद झालेला आहे त्या वादामध्ये निश्चितपणानं कोल्हापूरच्या पुरोगामी विचाराला बाधा पोचल्याचं कारण आहे। तर हा वाद वाढू नये आणि आम्ही पुरोगामी छत्रपती शाहूराजांच्या भूमीमध्ये राहणारी मंडळी आहोत। आजपर्यंत कधीही दलित मुस्लिम वाद झालेला नाही, आजपर्यंत कधीही छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीला कलंकित होईल असं काम दोन्ही समाजाकडून झालेलं नाही। अनावधानानं काही उत्साही कार्यकर्त्यांच्यामुळं, टोळक्यामुळं हा वाद झालेला आहे। आम्ही सर्वांनी अत्यंत नम्रपणे, दोन्ही समाजाच्या प्रमुख मंडळीने अत्यंत नम्रपणे बसून एसपी साहेबांच्या जवळ त्याच्यावरचं सोल्युशन काढलेलं आहे। दोन्ही समाजानं ते सोल्युशन मान्य केलेलं आहे। पुन्हा वाद होणार नाहीत याची खबरदारी आम्ही दोन्ही समाजाचे प्रमुख म्हणून घेतलेले आहे आणि काय करायचं त्याच्यावर सुद्धा तोडगा निघलेला आहे। त्यामुळे हा जो वाद झालाय तो अनाकलनीय वाद आहे, याचं कोणत्याही प्रकारे भांडवल होऊ नये, छत्रपती शाहूराजांच्या भूमीला याबाबत धक्का पोचू नये आणि संविधानकाराचं संविधान बदनाम होऊ नये। संविधानकाराच्या ह्या संविधानामुळं आम्ही दलित मुस्लिम एकत्रित कायमपणे राहतो आणि तसेच राहू। या घटनेचा यापुढे कधीही आम्ही नामोल्लेख करणार नाही। हे आता आमचा वाद मिटलेला आहे। मला सांगा बाबा, तुम्ही तुमचं सामाजिक कार्य आहे हे खूप महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, काय नेमकं आपण संदेश देणार आहात दोन्ही समाज? दोन्ही समाजाला माझा एकही संदेश आहे की बाबा, आपण जे कोल्हापुरात राहतोय ते छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाला धरून शाहूच्या नगरीत आपण सगळ्यांनी प्रेमानं राहावं। ह्याच्या अगोदर कधी अशी भांडणं झालेली नाहीत। काल जे घडलं ते चुकीचं घडलं, इथनं पुढे असं काय घडू नये यासाठी दोन्ही समाजातील जबाबदार व्यक्तीने याची जबाबदारी घ्यावी। आपल्यासोबत सर आहे, इथून पुढे जात असताना एक सलोखा या ठिकाणी राहावा, एकोपा राहावा, कारण गेल्या अनेक पिढ्या इथं एकत्र सगळेजण राहत आहेत। तर कालच्या घटनेनंतर तुम्ही काय कार्यकर्त्यांना, तरुणांना काय सांगाल? आमची आज पोलीस प्रशासनावर जी बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये असं निश्चित झालेलं आहे की बाबा गेले अनेक वर्षानुवर्षे आम्ही एकत्र राहतो। मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, आमच्यात कसलाही वाद नाही।
आम्ही एकमेकाच्या सण उत्सवामध्ये भाग घेतो आणि मग कोणीतरी 4 पोरांनी एकत्र येऊन मंडळाच्या वादावरून अशी जर घटना घडली असेल तर दोन्ही बाजूने त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आणि जे कोण त्याच्यामध्ये जबाबदार असेल त्याला प्रशासन बघून घेईल. आम्ही मात्र आमच्या मुलांना आणि समाजाला शांततेचं आवाहन करायचं आमचं ठरलेलं आहे. समाजानं सुद्धा याचा विपर्यास करू नये, कुणीही करू नये, दोन्ही समाजांनी करू नये. कारण अशी घटना कोल्हापूरच्या शाहू छत्रपती महाराजांच्या नगरीमध्ये घडली असं महाराष्ट्राला एक विचित्र असा संदेश जाऊ नये आणि म्हणून दोन्ही समाजांनी खबरदारी घ्यायचं ठरवलेलं आहे. दोन्ही समाजाला आमची विनंती आहे की आपापल्या लोकांना आपण सावरायचं आहे आणि यानंतर भविष्यामध्ये अशा काही घटना घडायची आपल्याला जर कुणकुण लागली तर त्या बाबतीत आपण सजग एकमेकाबद्दल राहूया आणि एकमेकाच्या हातात हात घालून काम करूया. जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीचे तुम्ही काय सांगितलेलं आहे पोलिसांना? आम्ही एकतर गांजा असून दे, दारू असून दे किंवा चरस असून दे, असं जेवढे बी अंमली पदार्थ असेल त्याचा तर निषेध आम्ही केलेलाच आहे आणि हे कोण करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी आणि ह्या झालेल्या कृत्याबद्दल समाजामध्ये वैमनस्व आणायचा अशा पद्धतीचा कुणी प्रकार केलेला असेल तर त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे. आणि आम्ही दोन्ही समाजमधून कधीही वेगळं नव्हतो आणि नाही भविष्यात बी राहणार नाही, आम्ही एकच आहोत. तर आपण बघितलं की संपूर्ण सिद्धार्थनगर परिसरातील हे स्थानिक नागरिक आहेत ते या ठिकाणी आले. दोन्ही बाजूचे आहे ते पोलिसांनी बैठक घेतली आणि शांततेचं आवाहन केलं. त्याला देखील चांगला प्रतिसाद दिलेला आहे. जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करा. मात्र इथून पुढे दोन्ही समाज, दोन्ही घटक, इथले जे स्थानिक आहेत ते आम्ही एकोप्याने राहणार आहे. कोल्हापूरच्या नगरीला कुठेही बाधा पोचेल अशा पद्धतीचं वर्तन इथून पुढे करणार नाही असं आश्वासन देखील यावेळी या सगळ्या नागरिकांनी दिले. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.